नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। वर्षभर शेतात राहणाऱ्या बैलांची हौस करण्याचा आजचा हा सण बेंदूर म्हणजेच बैलपोळा। माळशिरस तालुक्यातील पुरंदवडे सदाशिवनगर येथे बेंदूर हा सण उत्साहात साजरा करण्यात आला। सदाशिवनगर येथील सौ रुक्मिणी व श्री विठ्ठल पारवे सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब, त्यांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय असून पूरक दुग्ध व्यवसाय सुरू असतो। जर्सी गाय, म्हैस, साधी गाय, शेळी असे पशुपालन करून आपल्या संसाराला हातभार लावत असतात। स्वतः कमी शिकले, मात्र त्यांनी आपली मुले हरिभाऊ आणि श्रीराम यांना उच्च शिक्षण दिले आहे। हरिभाऊ पारवे सध्या माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे विश्वासू सहकारी म्हणून काम पाहत आहेत, तर श्रीराम हे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर सासवड येथे पोलीस विभागात नोकरी करत आहेत। त्या दोघांनीही सुसंस्कृत घराण्याचा वारसा पुढे जोपासला आहे। पालवे परिवाराने वडिलोपार्जित बेंदूर सण उत्साहामध्ये साजरा केला आहे। पालवे परिवार यांच्या घरामध्ये बैलगाडी शर्यतीची पहिल्यापासून आवड आहे, त्यामुळे त्यांच्या घरातील अनेक बैलांनी बैलगाडी शर्यतीमध्ये पालवे घराण्याचे नाव उज्ज्वल केले आहे। सध्या पालवे परिवार यांच्याकडे महाराष्ट्र केसरी नंद्या हा बैल आहे। अनेक ठिकाणी गट, सेमी व फायनल मध्ये प्रथम क्रमांक मिळवत आहे। त्याच्या जोडीला पळणाऱ्या बैलाचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये दबदबा असतो। आषाढी वारी संपल्यानंतर बेंदूर सण माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तर माळशिरस तालुक्यात काही भागांमध्ये श्रावणी पोळा साजरा होत असतो। पुरंदवडे सदाशिवनगर येथील पालवे परिवार यांनी महाराष्ट्र केसरी नंद्या बैलाच्या हौसेसाठी महाराष्ट्रातील महिला कलावंत यांना आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे। तसेच यावेळी गावातील गजीडोल मंडळाचाही कार्यक्रम संपन्न झाला आहे। पुरंदवडे गावातील ब्रह्मचैतन्य बँजो पार्टीलाही बैल पोळ्यासाठी बोलावले आहे। आसपासच्या परिसरातील अनेक बैलप्रेमी हौशी शेतकरी यांनी गर्दी केली आहे। खऱ्या अर्थाने वर्षभर ज्या बैलांनी आपल्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच बैलांची हौसमौज करणारे अनेक बैलप्रेमी असतीलही, पण त्यामध्ये पालवे परिवार यांचा अग्रक्रम आहे। तुमचं नाव सांगा पहिलं। माझं नाव विठ्ठल संभाजी पाटील। आज हा बेंद्राचा सण जे आहे हा तुमच्या आता दारामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झालेला आहे, म्हणजे हा किती वर्षापासून तुमचं हे खरं आहे? हे आमच्या आई वडिलांच्या परंपरेनं चालू आहे, परंपरेनं आले परंपरेनं चालू। पण आता हे तुम्ही जे आहे हे बैल जे आहे ती नटवले ते हे जर्सी गाय आहेत, म्हशी आहेत त्या, आणि द्वारामध्ये हा गजी खेळ सुद्धा सुरू आहे। ह्या विषयी काय म्हणताय तुमचं खरं? काय माहिती, देशी गुरांची परंपरा टिकावी। आणि आता पण आमच्याकडं अवताची बैल होती, परंतु आमच्या साहेबांनी देशी बैल तयार केली। त्या सोन्या असेल, नंदी असेल, सायराट असेल, अशा तऱ्हेनं ही महाराष्ट्रात आमच्या पालवे समाजाचं नाव गेलं बैलामुळं। आणि त्याच्यामुळं आम्हाला समजा घराबरोबर आता एक पारंपरिक पद्धतीनं सण साजरा व्हावा। त्याची ढोल, लिरमी, तापा, डॉल्बी म्हणा, अशी ही परंपरा आज चालत होती। आता हे तुमची जी बैल आहे ती कोणती साधारण पळालेली आहे ती खरं? आता आनंद पळाला, आता एक साहेबामधून ते गट पास करतोय आदतमध्ये, पुन्हा सरचे एक अंदाज ते पण आदतमध्ये पळतोय। आता असे 1-2-3 बैल आहेत आपण। याच्यापूर्वी तुमच्यात कोणता बैल होता त्यानं नाव केलं तुमचं पालवे परिवार? सोन्या होता, सोन्या होता, सोन्यानंतर पुन्हा सायराट आणला, आणि सायराट नंतर पुन्हा आनंदाला नाव घातलं। पुन्हा बावरे आला, बावऱ्यानं बेलजोडच्या गाड्या मारल्या, बेलजोडला 1 नंबर पळायला होता। म्हणजे आता हा जर तुम्ही वाटतंय, आता हे काही लोकांना वाटणार की हा वायपट खर्च केला जातोय, काय आहे ह्याच्याविषयी काय म्हणायचं आहे? कारण आता कसं आहे, वस्तुस्थिती चांगली लागली तर त्याचं काय वाटत नाही, कारण आमच्या नंद्याला आज पण 8 ते 9 मोटरसायकली मिळाल्या,
आणि 2023 मध्ये 17-18 लाख रुपये आम्हाला मिळाला पैरे करायमध्ये. त्यामुळे आम्हाला त्याचं काय वाटत नाही शिवाशी जरी 100-500 खर्च झाला काय, कारण आपल्याला बैलाने कमवून दे, त्यामुळे त्याचं काय वाटत नाही 10,000 खर्च झाला इकडे असं. म्हणजे त्या बैलाने नाव केलं हां आणि त्यांनी सुद्धा मिळवून दिलं, मिळवून त्यातलं दिलं. त्यांनाच खर्च करायचा आहे. हां, त्याच्यामुळे काय वाटत नाही त्याचं. आपण पाहिलं की आता हे बागायतदार आहेत आणि ते बैलाचं मालक आहेत. आता खऱ्या अर्थानं बैलांची जी जोपासणूक असते या, ती खरं महिला ह्या करत असते. तुमचं नाव सांगा. रुक्मिणी विठ्ठल पालवे, तुमचं माहेर कुठलं? कोण पश्चिम मार्करवाडी. मरकरवाडीचं आहे. बरं, तुमच्या माहेरी अशी गुरं वगैरे आहेत का? माहेर होते की आवताची बैल होती. बैल होते. पण आता म्हशी होत्या, गाया होत्या. इथं ही तुमची आता मालकांना बैलगाडीचा आहे, मुलांना नाद आहे. मग आता हे तुम्हाला त्रास वगैरे वाटतो का काय खरं? त्रास म्हणजे आता त्रास वाटणारच हो. आता सारखं वैरण काढायची, परत शेणघाण काढायचं, हे त्रास वाटतोच की. त्रास वाटायला काय झालं. हां हां हां. आता नाद आहे त्याला, नादाला काय म्हणायचं सांगा. नाद पोरांचा असल्यामुळं करावंच लागतं. पाठीमागं उली बायबळ द्यावं लागतं. बरोबर. आता हे ज्या वेळेस तुमची बैल रेसला जाते ती आणि जिंकून आल्यानंतर कसं वाटतं खरं ते? लय आनंद वाटतो, फार अतिशय आनंद वाटतो. किती बी वाटतं आज काय आलं आणि काय नाही, असा आनंद वाटतो. आता हे बैलांची ज्या वेळेस तुम्ही वैरण काडी पाणी करता त्यावेळेला असं तुम्हाला की ही बाबा बैल आपण सांभाळलेली ती आणि आपलं नाव करते ती, एक हर हर महादेव म्हणूनच तुम्ही त्या बैलाच्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे. मग तुम्ही सेवा करता नेमकी कशी करत असता खरं? शेवा बैलांची सेवा काय, खुराक ठेवायचं, वैरण टाकायची, पाणी पाजायचं, शेण काढायचं. कोणी मधनं पोरं येते ती, त्यांना आणि च्या पाणी करते. परत पोरं येते ती, बैलाला आपदू लागते ती, सर सकाळ हात बाहेर बांधू लागते ती. त्याच्यामुळे साधारण असतो पोरांचा, गावात येते ती आपली बसायला, ती करू लागते ती. मला एकटीला काय करून देत नाही. म्हणजे ह्या बैलांच्या शर्यतीमधून असेल, ही बैल म्हशी पाळी असेल, जर्सी असेल, त्याच्यातून आनंदच होतोय. जास्त करून आपल्या बैलातच आनंद होतो. काय म्हशी दारा काढायचा, दूध घालायचं. पण कुठं गेलं की सारखी वर लागते. एखादा लेकरं सापला बाहेर गावी जातो किंवा कुस्त्याला जातो, तसं ते तकडं सारखं मन लागलेलं असतं. त्या टायमाला बाबा गट पास केला, सेमी पास केला, फायनलला राहिल्यानंतर किती काम करावं किती नाही, असं आनंदाच्या भरात चालू असतं काम. आणि नाही जर सीमेत याच्यात पडली गाडी तर मग सारा हिरमोडत असतो. मग उगाच आपलं बसून ज्या तोंड करायचं आणि आपलं कामाला लागायचं. बरोबर. आता तुम्ही ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना काय संदेश देता यातून खरं? संदेश द्यायचा म्हणजे कसं, बैलात बी कसं आहे, चांगला पळायला लागला, किंमत आली, त्या माणसाने आपला बैलाचा पैसा करून घ्यावं. बरोबर आहे का नाही? आणि ते किमती भरपूर आहे त्या बैलाची. म्हणजे कसं तर लय दिवस बी ठेवून लोक इकडे तिकडे बेकार असते त्याशी तशी, त्याच्यामुळं आपलं पटकीनं पैसा करून घेतलेला. आता आम्हाला आमच्या साहेबामुळं काय वाटत नाही, दारात राहायला काय निघला काय. पण हे जर करायचं म्हणलं, प्रपंच करायचं म्हणलं महिलाशी जीवनं, तर चित्रबापासून परपंचामुळं येतो. हां, आणि रानातलं कष्ट चित्रा बसली म्हणजे मग परपंच झाला काय, असं आहे. धन्यवाद. हे होते दोघं जण पती पत्नी. त्यांचा मुलगा सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. दुसरा एक मुलगा आहे ते आमदार राम सातपुते यांच्याकडे विशेष सहाय्यक म्हणून आहे. आणि हे अतिशय सुखी कुटुंब आहे. खऱ्या अर्थानं शेतकरी वडिलोपार्जित त्यांची ही जी गुरांचा व्यवसाय आहे, निश्चितपणे तुमचा आदर्श समाजामध्ये घेतील. तुम्ही आलात आणि आपली प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद. राम राम.
ग्रुप आहे जा सोड जा. राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची
तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850104914 9766703514.